वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे नेते सुद्धा आपण बघतोय. बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय राज ठाकरे सुद्धा इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी वेदांत आपण बघतोय असतील नक्कीच. हा गाडीचा ताफा बघतोय जो मातोश्रीवर आलेला आहे. मी जसं आधी सांगितलं की असे खूप कमी प्रसंग आहेत. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर येणं असे खूप कमी प्रसंग आहेत आणि त्यात आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. 5 जुलैचा मेळावा आणि त्या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा दोन भाऊ एकत्र आपल्याला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर युती होणार का? कारण ज्या प्रकारे तो भव्य मेळावा झाला होता त्यानंतर युतीच्या चर्चा सुरू होत्या, मात्र त्यानंतर मनसेकडनं कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देणं टाळलं गेलं आणि आज थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. मराठीच्या मुद्द्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत असं दोन्ही ठाकरेंकडनं सांगण्यात आलं. मात्र आता जेव्हा वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आले त्यामुळे उत्साह कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. घोषणाबाजी केली जाते कारण दोन भाऊ एकत्र यावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे, काही नेत्यांची इच्छा आहे आणि ती बोलून सुद्धा दाखवलेली आहे. आणि त्यामुळे थेट इथे आपण बघतोय राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई इथे आपण पाहिले. त्याशिवाय